कलियुगा प्रभाव इतलास की म्हळ्यार आमी केलो पण तशी आलोचन केली तशीची करच्याक जायना. एक भागवतांत श्लोक येता, यदा परीक्षित कुरु जांगले वसन कलिं प्रविष्टम निज चक्रवर्तीते निशम्य वार्ताम अनुतिप्रियां ततः शरासनम संयुग रोचिराददे म्हणून भागवतांत येता. तात्पर्य कसन की म्हळ्यार आता तुमगेल्या घराक सिंपल कळका जाल्यार तुमगेल्या घराक चोर आनी येता म्हणलें का. चोर कोणे तरी येता तुमी कसं करताची, भायर एक व्यक्तीक राबेस दिताची, ताके हातान तेका बोड्ड दिताची, ना जाल्यार एक कसने तरी एक रक्षण एक कसने तरी दिताची. कसले दिताची, तो चोरू मागेल घरांत प्रवेश करनाशी उरका म्हणून. कोणे तरी व्यक्ती चोराक भितर प्रवेश करचेक अवकाश कोरगेन दितवे, कोरगेन दिना. आनी चोर वयके केन्ना येता, कोणेही ना आशिल्लें पळोवंक न्हू, उट्ट लोक भायर गेले तेनकी असल खंयचे तरी एक अवकाश पळोवन उट्ट लोक न्हिदिलतना हे उट्टूची संदर्भ पळोवंक न्हू चोरू घरा भितर प्रवेश करच्याक प्रयत्न करता. यजमानाल काम कसने, यजमानाल कसन की म्हळ्यार कोणाक तरी एकल्याक दंडधारी हातान तूं कसन एक बोड्ड दिता ना आनी कसने लाटी दिता, ताका राबेस दिता भायर, पळय चोर आयल्यार तूं ताका धांवडून घाल का म्हणून. सो तागेलें काम तें. आतां हांतू चोर म्हूण न्ही बट कली, चोर म्हूण सांगल्यार याडना. हांतू कसन की म्हळ्यार कली आमगेल शरिरांत प्रवेश करच्याक ना आमगेल घरांत प्रवेश करच्याक उद्युक्त जावन घेवन बशिल्लो आसा. तेन्ना कोण रक्षण करचें, खंयची सेक्युरिटी आसा, कोणे तरी सेक्युरिटी आसवे. तुमगेल शरिरांत प्रवेश करनाशी उरचेक खंयचे तरी सेक्युरिटी तुमी घालेवे. तेची त्या श्लोकांत सांगलें, यदा परीक्षित कुरु जांगले वसन. परीक्षित केन्ना हस्तिनावती आशिल्लो, हस्तिनावतींत आसतना कलिं प्रविष्टम निज चक्रवर्तीते निशम्य वार्ताम अनुतिप्रियां ततः शरासनम संयुग रोचिराददे म्हणून येता. परीक्षिताक तो हस्तिनावतींत आसतना हस्तिनावतींतू हो कली हस्तिनावतींतू प्रवेश करता म्हणलें वार्ता कोणाक कळ्ळें, आमगेल परीक्षित रायाक कळ्ळें. तेन्ना कसं केलें ताणें, परीक्षित रायाक केन्ना कळ्ळें की म्हागेले हस्तिनावतींतू कली प्रवेश करता आसा म्हणून केन्ना ताका कळ्ळें, शरासनम संयुग रोचिराददे. कोप म्हळ्यार इतलें ताका एक हें आयलें की म्हळ्यार ताणें धनुश्य बाण धारण करूंक न्हू तो सीमा म्हणटा पळया प्रवेश करचे द्वारा वचून घेवन राबलो. कोण, परीक्षित रायू. कित्याक मागेल आस्थानांतू हो कली प्रवेश करता आसा म्हणून विशय कळ्ळ कुडेन परीक्षित राय थंय गेलो. कशी तुमगेले घरा रक्षण करचे कितेरी, चोराल कडच्यान रक्षण करचे कितेरी तुमी कसं करताची, एक व्यक्तीक दवरताच की चोरू मागेल घरांत येनाशी उरका. तशीची परीक्षित रायानू मागेले आस्थानांतू मागेले हे हस्तिनावतींतू कली प्रवेश जायनाशिल्लो म्हळ्यार कितेरी ताणें धनुश्य बाण उट्टू धरून घेवन ते निग्रह करच्याक भायर राबिल्लो परीक्षित रायू. तेन्ना परीक्षित रायू भितर आयलो कुडेन, परीक्षित रायू भितर आयलो कुडेन न ते गुडाकेश यशोधराणां बद्धांजलेर भो भयमस्ति किंचित न वर्तितव्यं भवता कथंचित क्षेत्रे मदीये त्वम अधर्म बंधुः म्हणून सांगता. परीक्षित रायू हातांतू बाण आनी धनुष्यानी धारण केलो कुडेन तो कली बद्धांजली जाता म्हळ्यार नमस्कार घालता. तो दोनी हात जोडसून घेवन नमस्कार घालता. नमस्कार घालक म्हळ्यार शरणागत जाता. अरे हो म्हळ्या बाण आनी धोर घेवन आयला, आतां तुमगेले घरांतू थंय ताणें हातांतू बंदूक ना जाल्यार लाटी धरले म्हळ्यार तेन्ना चोर नाकरे मारे मारचे वत नाका म्हणून घेवन शरणागत जाता की ना. शरणागत जाले कुडेन तुमी कसं करताची, आनी फाल्लेक आनी हांगा पांय घाल म्हळ्यार तुका डायरेक्ट पुलीस स्टेशना वचून कंप्लेंट दिता. आतां हांव एक पंत सोडून दिता तुका.
आनी केन्ना तरी तूं पांय घाल म्हळ्यार हांव वचून घेवन पोलिसांक कंप्लेंट दिता ना हेची बड्डेन तुका 4 धाडिता. आतां वापस हांगातुल्यान वापस वच म्हूण घेवन अभय दिलें, मारचें गेलें ना. तशी परीक्षित रायान कसन केलें की म्हळ्यार हाण केन्ना शरणागत जावन घेवन दोन्ही हात जोडसून घेवन परीक्षित रायाले प्रार्थना दवरले बद्धांजले हे तेन्ना परीक्षित राय सांगता हांव अर्जुनाले वंश अंत आयिल्लो तसलो व्यक्ती, तूं शरणागत जाला मागे कडच्यान तुका कसने भय ना, किंतु तूं मागेले हांत आयले म्हळ्यार क्षेत्रे मदीये त्वम अधर्म बंधू, मागेल क्षेत्रांत तूं आयले म्हळ्यार तूं धर्म बंधू न्ही अधर्म बंधू तूं, तातूंत तूं मागेल क्षेत्रांत प्रवेश करचेक वच नाका म्हूण घेवन ताका एक वॉर्निंग दिवन घेवन हांगा तुल्यान पेटयलें. फस्ट विशय कळ्ळ कुडेन भायर येवन घेवन निग्रह राबलो. तो आयिल्लो पळोवन घेवन तो कली भिल्लो कुडेन ताणें शरणागत जालें. शरणागत जाले नंतर ताणें कशें केलें की म्हळ्यार ताका सोडून दिलें म्हळ्यार अडना मागे कडच्यान तुका कसनय भंय ना, किंतु तूं मात्र मागेल क्षेत्रांत प्रवेश करनाका, तूं अधर्म बंधू म्हणून सांगता. तशी मुखार सांगतना त्वां वर्तमानं नरदेव देहे श्वनुप्रवृत्तो यमधर्मयूथः लोभो नृतं चौर्यमनार्य मोहो ज्येष्ठा च माया च कलहश्च दंभः म्हणून घेवन थंय सांगता. तुवें जर मागेल्या क्षेत्रांत प्रवेश करून घेवन जर मनुष्याले हातूं प्रवेश केलो म्हळ्यार तुगेले निमित्तान कसन जाता की म्हळ्यार अज्ञान वाडटा, तुगेले निमित्तान मोह वाडटा, तुगेले एक प्रवेशा निमित्तान अहंकार वाडटा, तुगेले एक निमित्तान लोक असत्य सांगच्याक आरंभ करतात, तुगेले एक प्रवेशा निमित्तान मनुष्याला बुद्धी कल्मश जावन वता, तुगेले एकल्या एक प्रवेशा निमित्तान लोक मस्त लोभी जाताची, तुगेले एक प्रवेशा निमित्तान चोरी करका म्हणल्यार बुद्धी जागृत जाता. तातूंत तुवें नरदेह देहे नराल देहांत तूं प्रवेश करनाशी उरका आनी हांगा तुल्यान तुवें वापस वचका म्हूण कोण सांगिल्लें? हेची परीक्षितान सांगिल्लें. खंयच्या परीक्षितान आमी सांगचे तात्पर्य मुखार सांगताची खंयच्या परीक्षित रायान कलीक निग्रह केले. लास्ट त्याची परीक्षिताक मरण हेची कली निमित्तान प्राप्त जालें. म्हळ्यार तसल तो परीक्षित रायू कलीक निग्रह केले तसले एक रायान लास्ट मरण वैकेची ते कलीले निमित्तानची ते परीक्षित रायाक मरण आयलें. कशी आयलें म्हूण तुमकां गोत्त आसा की रायू हाक्क गेल्लो उरता, बेटेक गेलतना कशें की ताका बेटे मेळना कडेन हांगा थंय भोंवत उरता, मस्त आयास जाता. तेन्ना शमीक ऋषी थंय एक कडेन तागेलें अनुश्ठान की तागेल्या ध्यानांत तो आसतना ते शमीक ऋषी लेगीत ताणें उलोवन घेवन कसनय एक हें करता म्हण करत आसतना तो ध्यान मग्न जावन बसला. म्हळ्यार मेडिटेशन करत आसा शमीक ऋषी तो थंय तागेल्यान तूं ध्यान करत आसता. हे दिकान व्हड राय हो राय येवन घेवन येद्रा राबल्यार वैकेची ते शमीक ऋषीन आपणाक कसनय एक गौरव दिलना म्हणले एक उद्देशान कोप करून घेवन कोप आयलो ताका. कोप आयले मती भ्रश्ट जाले. मती भ्रश्ट जावन हाण कसन केलें की म्हळ्यार मेल्लील एक सर्प ते शमीक ऋषील्या गळ्याक घालें. पळया व्हड रायू कलीक निग्रह केले तसले व्यक्ती शमीक ऋषीन म्हाका अपमान केले, हांव एक राय जावन घेवन म्हाका ताणें गौरव केलो ना म्हणले उद्देशान ताणें कसन केलें की म्हळ्यार ते शमीक ऋषीले गळ्याक मेल्लिल्ले सर्प घालता. शमीक ऋषी तेन्ना वैके जागृत जायना, तो तितलेक ध्यान मग्न जावन घेवन उरता. हे करून घेवन ताका खुशी मेळ्ळे, म्हाका अपमान केलें न्ही तेकून हाका अशी म्हणून. थोडे वेळ जाले नंतर तागेलो पूत श्रिंगी येता. श्रिंगी हे एक जाल्लिले मेलिल्ले तसले मेलिल्ले तसले सर्पाक मागेल बापसूल गळ्याक कोण घाल्ले तो 7 दिवसान तो मरण प्राप्त जावो म्हणून घेवन ताणें थंय एक शाप दिले. खंयच्या व्यक्तीन हे कुकृत्य केले तो व्यक्ती मुखावेल 7 दिवसान तागेले
मरण जावं म्हणून ना ताणें शाप दिले, श्रिंगीनं शाप दिले. पळया इतले व्यक्ती, जो व्यक्ती आपणाले आस्थानांतू आपणाले गांवांतूची कली प्रवेश करनाका म्हळ्यार कितें इतलें निग्रह केलेलो तसलो परीक्षित रायू लास्ट ताका हें मरण येवचें कारण कशें म्हळ्यार हेचीच ते एक ऋषीक अगौरव केले. पयलीं तागेले तसले बुद्धी नाशिल्ले. हे कलील थोडे प्रवेश जाल्या निमित्तान ते परीक्षिताले मस्तकांत वैकेची तागेल बुद्धींत वैकेची थोडे विपरीत हे जावन गे न्हू शमीक ऋषीक अगौरव केले. शमीक ऋषीक अगौरव केल्या निमित्तान हांगा श्रिंगीन वैके शाप दिले आनी अंतिम 7 दिवसान परीक्षिताल वैकेची मरण जालें. एक कलीले खाली प्रवेश जाले मात्र थोडेची लवलेश प्रवेश तितलं काय होड न्ही थोडे प्रवेशा निमित्तान कसन जालें परीक्षितार मरण वैके जालें. परीक्षिताक अशी जाता आसा म्हळ्यार आमचे तसले मनशाक न्ही कशी जाता आसा कली कशी बाध जाता आसा म्हणून तुमी आलोचन करा.